श्री स्वामी समर्थ. स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण आपण करतो. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केलेले आहे. श्री गुरुचरित्रात या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय, अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्य गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेला आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पानं, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड अंतरावे. चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. आंब्याचे तोरण प्रमुख दरवाजाला बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी दत्तगुरूच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजाचा पूर्ण लाभ मिळाल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी, नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी. अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्ता मंत्र म्हणावा. यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. 1. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणे बंद ठेवावे. 2. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व लग्न न झालेली बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. 3. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यात देखील काहीच हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. 4. ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मग आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. पारायण काळात शक्यतो जमिनीवरच झोपावे, पलंगावर झोपू नये. 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये. स्वतःच्या हातांनी दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. चमड्याचा बेल्ट देखील लावू नये. 6. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून नंतर पारायण पुढे चालू ठेवावे. तसेच सुतक असणाऱ्यानं घरी किंवा आत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे.
अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. 9. वाचन हे नेहमी एकालयीत, शांत व स्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. तसेच चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. 10. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपल्या हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कार्य करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प असे म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये. 11. त्यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे मनातल्या मनात स्मरण करावे. 12. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस आसन कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ नये. 14. श्री दत्तात्रेयाची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रेयांना आव्हान करावे. 15. पारायण काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्ती श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17. वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजामध्ये करावे. 18. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवावी. पोथी फक्त वाचनापुरतीच उघडी ठेवावी. आसनावर उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. 19. पारायण काळात त्या दिवसांची वाचन संकल्प संपल्यानंतर रात्री आरती करावी. 20. पारायण काळात रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरच झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्या अनुभव असल्याचे सांगितले जाते. 21. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. 22. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूच्या आनंदगमनाचा दिवस आहे. 23. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनासुरून सवासन ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी. 24. वाचनात यांत्रिकीपणा नको. म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये. मनोभावे पोथीचे वाचन करावे. 25. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचितीकडून म्हणजेच आपल्याच कोणीतरी नातेवाईकाने याचे अपूर्ण राहिलेले वाचन पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतारणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकावर अभिषेक करावा. 26. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ आपोआपच मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे. 27. दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात. 3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसामध्ये दररोज 57 अध्याय आणि 11 दिवसामध्ये 4.82 अध्याय वाचायचे असतात. 28. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण सुरू करू शकता. 29. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. 30. मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन सप्ताहात काळात टाळावे.
31. पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनीला भोजन, गुरुचरित्राची आरती आणि शक्य तेवढा दानधर्म करावा. 32. निवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि पान याचा समावेश करावा. 33. आपल्या घरी येणाऱ्या अतिथीचा आदर करावा आणि सत्कार करावा. तसेच आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी, म्हणजे दानधर्म करावा. 34. या गुरुचरित्र ग्रंथात गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलेमधून वर्णन करण्यात आलेले आहे. 35. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येते. 7 दिवस गुरुचरित्र पारायण व 8व्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते. श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पाहूयात. 7 दिवसाच्या पारायणाची पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38 असतात. 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 असतात. 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53 असतात. 36. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात आपण 3 पारायण किंवा 49 दिवसात 7 पारायण करू शकतो. 37. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा. मगच आपण भजन करावे. 38. स्वामी पुण्यतिथी सप्ताहाची 7व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा. मगच आपण भोजन करावे. 38. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतो जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांनी माहिती असावी. 39. श्री गुरुचरित्रात 3 दिवसीय वाचू नये असे म्हटलेलं आहे. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचेच करावे. जर गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो. कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात, नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.